ब्रेकनंतर पाहूयात पुढची मोठी बातमी। हिंगोलीमध्ये शिवसेनेचा यू टर्न पाहायला मिळालाय। शिवसेनेने अचानक उमेदवार बदलला। हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पक्षाने आधी माझी उमेदवारी जाहीर करायला नको होती अशी प्रतिक्रिया हेमंत पाटील यांनी दिलेली आहे। हेमंत पाटील हे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांना उमेदवारी जाहीर झालेली होती। हिंगोलीमधून दुसऱ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते। त्यांनी तयारीही चालवलेली होती, पण त्याआधीच त्यांचा उमेदवारी आता नाकारण्यात आलेली आहे आणि दुसरा उमेदवार इथं जाहीर करण्यात आला। त्यामुळे हिंगोलीमध्ये शिवसेनेचा यू टर्न पाहायला मिळतो। कार्यकर्ता म्हणून काम करणार असं हेमंत पाटील यांनी यावेळी सांगितलेलं आहे। तर आधीच पक्षाने माझी उमेदवारी जाहीर करायला नको होती अशी प्रतिक्रिया हेमंत पाटील यांनी दिली आहे। एकतर उमेदवारी जाहीर करायला नको होती, परंतु ठीक आहे, पक्षाने उमेदवारी जाहीर केली। शेवटी पक्षाचे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत। तर वरिष्ठांच्या पक्षश्रेष्ठींच्या काही अडचणी असतात, तीन पक्षांचं एकत्रित हे सरकार चालतंय, काही तडजोडी असतात। हे करत असताना एक त्यांचा जवळचा सहकारी या नात्याने मला त्यांनी सांगितलं की काही अडचणी आहेत, काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतील। निश्चित थोडीशी वाईट तर वाटतंच, परंतु एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।